पश्चिम बंगालमध्ये जबरदस्त घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणार नाही, मला काढलं तरी चालेल. आणि आता त्यांची ही इच्छा पश्चिम बंगालचे गव्हर्नर म्हणजे राज्यपाल आर.एन. रवी यांनी पूर्ण केलेली आहे. आर.एन. रवी यांनी ममता बॅनर्जींची हकालपट्टी केलेली आहे. ती संपूर्ण विधानसभाच आता विसर्जित झालेली आहे असं नोटिफिकेशन त्यांनी काढले. याचबरोबर पश्चिम बंगालचे पुढचे मुख्यमंत्री कोण असतील याचा सस्पेन्स आता वाढलाय. कारण उद्या 9 तारखेला मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत हे नक्की आहे, पण मुख्यमंत्री कोण आहेत हे नक्की नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड कदाचित आज दुपारी होऊ शकते आणि उद्या सकाळी 10 वाजता शपथविधी होऊ शकतो. त्यामुळे घडामोडी अतिशय वेगाने घडतायत आणि जे काही ठरेल ते आजच ठरणार आहे. या रेसमध्ये शुभेंदू अधिकारी सगळ्यात पुढे असले तरी त्याच्या पाठोपाठ समीक भट्टाचार्य आहे, त्याच्या पाठोपाठ अग्निमित्रा पॉल आहेत, आणखी काही महत्त्वाचे नेते आहेत. मग नेमकं काय चाललंय आणि पश्चिम बंगालमध्ये कोण मुख्यमंत्री होऊ शकतं या सगळ्या घडामोडी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अक्षरशः स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढून घेतले. कारण संविधानाप्रमाणे त्यांना 5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळालेलं होतं. त्यानंतर त्यांचा विधानसभेत पराभव झाला, अतिशय दारुण पराभव झाला. त्यांच्याकडे फक्त 80 आमदार असताना सुद्धा त्या मीच मुख्यमंत्री राहणार म्हणून अडून बसल्या होत्या. हे अगदी बालिश होतं, पण तरी देखील तो बालिश प्रकार त्यांनी केला आणि अनेक शाण्या लोकांनी त्यांचं समर्थन देखील केलं. पण अखेर त्यांची काल हकालपट्टी झालेली आहे. त्यांना असं वाटत होतं की संविधान आपण आपल्या मर्जीनं पायदळी तुडवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची अशी अपेक्षा होती की जर आपण मुख्यमंत्री पदावर कायम राहिलो तर आपल्याला कुणीही काढू शकणार नाही आणि आपल्या हातात मंत्रीपद राहिलं, मुख्यमंत्रीपद राहिलं तर आपण सगळी सत्ता आपल्या पद्धतीनं चालवू शकतो. पण प्रत्यक्षात त्यांनीही अनुभव घेतला की सत्ता त्यांच्या हातात राहिली नाही, ते टिकवू शकले नाहीत. कारण काय, भलेही तुम्ही जबरदस्तीनं सत्तेत राहा, पण प्रत्यक्षात सत्ता ही गव्हर्नरच्या म्हणजे राज्यपालांच्या हातात होती आणि ती तशीच गेली. त्यामुळे काल संध्याकाळी राज्यपालांनी एक नोटिफिकेशन काढलं. त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी म्हटलं की आज 7 मे 2026 पासून मी पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करत आहे. आता पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित झाली म्हणजे पश्चिम बंगालचे सगळे मंत्री आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री देखील विसर्जित झाले आणि आता हे ॲक्सेप्ट करण्यावाचून त्यांना दुसरा काही पर्याय नाही, त्यांनी काहीही म्हटलं तरी. त्यामुळे आता मग पश्चिम बंगालचा इंटरिम चार्ज, जो अतिरिक्त कारभार असतो, ज्याला हंगामी मुख्यमंत्री म्हणतात, असा अतिरिक्त चार्ज मग कुणाकडे आहे तर तो आहे गव्हर्नर आर.एन. रवी यांच्याकडे. त्यामुळे हा जनरली मुख्यमंत्र्यांच्याकडे ठेवावा लागतो आणि कुठलाही मुख्यमंत्री हा अतिशय उदारपणे सांभाळत असतो. पण प्रत्यक्षात ममता बॅनर्जींनी या गोष्टीमध्ये इतकी घाण केली की त्यांना ही जबाबदारी देखील घेता आली नाही. ममता बॅनर्जींनी भलेही म्हटलं असलं की आमच्या 100 सीट्स लुटून नेल्या, त्यांनी भलेही म्हटलं असलं की आम्हाला जबरदस्तीने हरवलं गेलं, पण प्रत्यक्षात तसं काही झालं नव्हतं. त्यांचा लोकांच्या जनादेशानं पराभव झाला होता आणि तो जनादेश त्यांनी मान्य करायला हवा होता, तो त्यांनी केला नाही आणि यासाठी त्या इतिहासात अमर होतील एवढं मात्र नक्की. उद्या रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे आणि रवींद्रनाथ टागोरांच्या जयंतीच्या दिनीच नवीन मुख्यमंत्र्याची निवड व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. याचं कारण म्हणजे अर्थात एक सिम्बॉलिक निवड होईल, रवींद्रनाथ टागोरांचा सन्मान केल्यासारखं होईल. आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला नेहमी टार्गेट केलं जातं बंगालमध्ये की हा बाहेरच्या लोकांचा पक्ष आहे, याच्यावरती काहीतरी एक प्रकारची कडी करता येईल म्हणून उद्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता ब्रिगेड परेड ग्राउंडवरती हा शपथविधी होणार आहे. पण प्रत्यक्षात हा शपथविधी कुणाचा होणार आहे हेच अजून देखील स्पष्ट झालेलं नाही. पश्चिम बंगालच्या ऑब्झर्व्हर म्हणून भाजपच्या पार्लमेंटरी कमिटीनं अमित शहा यांची निवड केलेली आहे. को ऑब्झर्व्हर म्हणून मोहन चरण मांझी जे ओदिशाचे चीफ मिनिस्टर आहेत त्यांची निवड केलेली आहे. पण अजून देखील मुख्यमंत्री कोण होणार ह्या सस्पेन्स तसाच आहे. आता सध्या रेसमध्ये मी म्हटलं तसं शुभेंदू अधिकारी आहेत, समीक भट्टाचार्य आहेत, अग्निमित्रा पॉल, रूपा गांगुली, आणखीन बऱ्याच लोकांची, सुकांता मजुमदार वगैरे अनेकांची नावं सांगितली जात आहेत. पण या सगळ्या रेसमध्ये सगळ्यात फ्रंट रनर आहेत ते शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी का फ्रंट रनर आहेत तेही आपण बघूयाच. पण भारतीय जनता पक्षाचं राजकारण बघितलं तर बीजेपी सरप्राईज देण्यामध्ये सर्वात पुढे असते आणि आतापर्यंत असे अनेक सरप्राईज त्यांनी अनेक राज्यांमध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्ही मागच्या 5 वर्षांचा इतिहास काढून बघा, तुम्हाला अनेक राज्य सापडतील, जसं की मध्य प्रदेश, जसं की ओदिशा, जसं की दिल्ली, अशी अनेक राज्य आहेत जिथं बीजेपीने सरप्राईज दिलेला आहे. शुभेंदू अधिकारी या रेसमध्ये सर्वात पुढे आहेत कारण या संपूर्ण निवडणुकीच्या काळात देखील ते फ्रंट रनर होते. असं नाही की फक्त निवडणूक झाल्यानंतर ते फ्रंट रनर झाले. शुभेंदू अधिकारी अत्यंत आक्रमक असे नेते आहेत. फक्त काय, ते टीएमसी मधून बीजेपी मध्ये आलेत एवढीच गोष्ट. पण त्यांचं ममता बॅनर्जींच्या बरोबर जे वैर आहे, जे नातं आहे, ते अत्यंत दुश्मनीच आहे आणि या नात्याचा चांगलाच वापर बीजेपीनं देखील करून घेतला.
मागच्या निवडणुकीत 2021ला शुवेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींचा पराभव नंदीग्राममध्ये म्हणजे स्वतःच्या मतदारसंघामध्ये केला. यावेळी अमित शहानी त्यांना सांगितलं की तुम्ही ममता बॅनर्जींच्या मतदारसंघामध्ये जा, भवानीपूरमध्ये जा आणि त्यांचा पराभव करा. यावेळेला शुवेंदू अधिकारी नंदीग्राममधून देखील निवडून आले आणि ममता बॅनर्जींच्या घरात जाऊन त्यांनी 15,000 मतांनी ममता बॅनर्जींचा देखील पराभव केला. त्यामुळे या निवडणुकीची एक प्रतिकात्मक निवड म्हणून या निवडणुकीकडे देखील बघितलं गेलं, ज्यामध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ते अतिशय आक्रमक नेते आहेत आणि ममता बॅनर्जींसारखा विरोधक समोर असल्यानंतर एक आक्रमक नेता मुख्यमंत्री असला पाहिजे, नाहीतर विरोधक संपूर्ण विधानसभा डोक्यावर येतील अशी देखील शक्यता आहे. याच्याशिवाय त्यांनी हिंदुत्वाचा जो अजेंडा आहे भारतीय जनता पक्षाचा, तो मागच्या काही वर्षामध्ये व्यवस्थितपणे आत्मसात केलाय. कारण ते सुरुवातीचे काँग्रेसचे आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते असल्यामुळे ते हिंदुत्ववादी असे कधी नव्हते, पण मागच्या काही दिवसांपासून ते चांगलेच हिंदुत्ववादी झालेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जसा आणखी एक हिमंता बिस्वा शर्मा पाहिजे होता, तो हिमंता म्हणजेच शुवेंदू अधिकारी असू शकतात. या रेसमध्ये जे समीक भट्टाचार्य आहेत ते भारतीय जनता पक्षाचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचं देखील नाव घेतलं जातंय कारण ते संघटनेचे जुने जाणते नेते आहेत. पण तरी देखील आक्रमकतेच्या मुद्द्यावरती या सगळ्या गोष्टी मागे पडतात. महिलांच्या मुद्द्यावरती रूपा गांगुली किंवा अग्निमित्रा पौल यांचीही नावं पुढे आहेत. पण परत एकदा सगळ्या गोष्टी, प्रशासनाचा अनुभव, राजकारणाचा अनुभव, मंत्रिपदांचा अनुभव, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर परत एकदा शुवेंदू अधिकारींचं पारडं जड ठरतं आणि म्हणूनच शुवेंदू अधिकारी कदाचित पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात. याची निवड आज दुपारी 2 वाजता भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या आमदारांची एक बैठक होईल. या बैठकीचं नेतृत्व अमित शहा करतील. ते ऑब्झर्व्हर म्हणून तिथं उपस्थित असतील आणि उद्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. यावेळी अमित शहा यांच्याबरोबरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय काय घडतंय ते बघूया. पण सर्वात आनंदाची आणि चांगली गोष्ट ही झाली की ममता बॅनर्जींचा घमंड जिरवला गेला आणि त्यांची हकालपट्टी केली गेली जशी त्यांची इच्छा होती. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या संपूर्ण मुद्द्यांच्याबद्दल, ममता बॅनर्जींच्या आडेल स्वभावाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.